मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काढली आणि लाडक्या भावांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये ही योजना सुरू झाली। 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर शासन पुन्हा कायमस्वरूपी करण्याचं आश्वासन त्या काळामध्ये दिल्यानंतर कायमस्वरूपी करण्याचं कोणी मानस दिसत नव्हता म्हणून आम्ही राज्यभर आंदोलन केले। आझाद मैदानावर आंदोलन केलं 24 दिवस आणि शासनानं 5 महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला। आमची डिमांड कार्यकाल वाढवून देणे हा नव्हता, आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि मानधनामध्ये आम्हाला 20, 25 आणि 30 अशा प्रकारची वाढ झाली पाहिजे ही मागणी होती। पण सरकारने 5 महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला। तोही कार्यकाल आता काही लोकांचा संपतोय, काही ट्रेनी शिक्षकांचा 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर संपणार आहे। मग या 11 महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न बेरोजगारांना 1,34,000 महाराष्ट्रातल्या भेडसावतोय। त्यामुळे मला आपल्याला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला सांगायचं आहे की राज्यातल्या बेरोजगारांना पुन्हा तुम्ही बेरोजगार करणार आहात का? हे 11 महिन्यानंतर आमचा हा प्रशिक्षणार्थी कुठे जायचा? का तो रानात जायचा? का कुणाच्या दुकानात नोकर राहायचा? का विहिराड करायचा? का चोऱ्यामाऱ्या करायचा? का दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांचे हस्तक बनायचा? का माझ्यासारख्या पुढाऱ्यांच्या नादाला लागून आयुष्य बर्बाद करायचं? पुन्हा या बेरोजगारांच्या जीवाशी खेळू नका ही आर्तहाक, हा आक्रोश शासनाला लक्षात आणून देण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधून चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा 36 जिल्ह्याचा दौरा करून आज शेवटचा जिल्हा मी लातूरमध्ये आलेलो आहे। आज 36व्या जिल्ह्यामध्ये आपल्याशी बोलत असताना मी राज्य सरकारला सांगतोय की आम्ही या 14 तारखेला 14 जुलै 2025 वार सोमवार सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर 25 ते 30 हजार प्रशिक्षणार्थी आम्ही एकत्र येणार आणि त्या आझाद मैदानावरून हा आमचा आक्रोश विराट धडक छत्री मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विधान भवनावर जाणार आणि सरकारला आमचा रोजगार देण्यासाठी भाग पाडणार, यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आम्ही 24 दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात जेव्हा आझाद मैदानावर बसलो तेव्हा 55 आमदारांनी आम्हाला भेटी दिल्या आणि 22 आमदारांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आवाज उठवला। पण आज आम्ही आझाद मैदानावर नाही आहोत तर एकाही आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केलेला नाही, पाठ फिरवली। जेव्हा आम्ही बसतो बोंबलतो तेव्हा येतात, बोलतात, फोटो सेशन करतात, आम्ही तुम्हाला युवकांच्या पाठीमागे आहोत असं गोंडस वाक्य देतात आणि पुन्हा निघून जातात। सगळे पक्ष सारखे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या पक्षाच्या प्रमुखाला मी काल मुंबईमध्ये भेटलोय। सगळ्या पक्षाच्या प्रमुखाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार किंवा जयंत पाटील किंवा आणखी भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे सगळ्या लोकांना सांगितलंय, बघा ह्या युवकांनी तुम्हाला आमदार केलंय, या युवकांनी तुम्हाला सत्तेत बसवलंय, आता यांना तुम्ही पाठ फिरू नका, यांच्यासाठी आझाद मैदानावर या, आम्हाला पाठिंबा द्या आणि आमचा आवाज विधानसभेमध्ये उठवा आणि सरकारला आम्हाला 11 महिन्याचा नव्हे तर कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी बाध्य करा, अशा प्रकारची विनंती केली।